हाय, हॅलो, नमस्ते. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेलच, की आजचा आपला व्हिडिओ नक्की कशावर आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार, म्हणजे आज आहे मार्गशीर्षचं तिसरं लक्ष्मीपूजन. तर नेहमीच मी आठवड्यातून एकदा घरातली सगळी पितळेची भांडी, मंदिरातील देव छान पितांबरीने स्वच्छ करत असते. आणि काही सण असेल तर त्या दिवशी पुन्हा एकदा सगळं स्वच्छ करते. तर मी सगळी भांडी व देव इथे घासायला आणलेत आणि मी ते आता सगळे व्यवस्थित घासून घेते. आता मी दारात छोटीशी रांगोळी आणि उंबरठा पूजन करून घेते. कारण लक्ष्मी घरात यायची म्हटल्यावर तिलाही येताना प्रसन्न वाटलंच पाहिजे ना. उंबरठ्यावर मी पहिलं तर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. आणि मग आता छोटीशी रांगोळी तिथं काढून घेते. रांगोळी काढताना मी पॅचेस यूज केलाय. तसे मी हाताने खूप सुंदर रांगोळी काढते. पण आज जरा वेळ कमी असल्यामुळे मी याचाच वापर केलेला आहे. उंबरठा पूजन करून झालेलं आहे माझं आता इथं. आता मी पूजेची तयारी करून घेते. तर त्याची तयारी मी सकाळपासूनच थोडी-थोडी करून ठेवलेली. म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी लागणारं जे साहित्य असतं, पाने, फळे वगैरे ते सगळं मी बाजारातून सकाळीच आणून ठेवलेलं आणि आता मी लक्ष्मीपूजन करून घेते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात एक वेगळंच वातावरण असतं. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. ज्या लेडीज हे व्रत करतात ना, त्यांना हे नक्कीच जाणवलं असेल. खरं तर मी जास्त उपवास नाही करत. मला उपवासाच्या दिवशी 5-6च्या नंतर खूप लो फील होत असतं. पण या उपवासाला मला तसं काहीच फील होत नाही किंवा कदाचित होत असेल, पण पूजेची तयारी करण्यामध्ये मला ते जाणवत नसेल. एक वेगळीच एनर्जी असते ह्या उपवासामध्ये. तर आता माझी पूजेची तयारी पण मांडून पण झालेली आहे सगळी पूजा. मी हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि मी आता पुस्तक वाचून घेते. माझं पुस्तक वाचून झालं आहे. तर अशी मी आज पूजेची मांडणी केली होती आणि हा होता माझा आजचा लूक. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आजची पूजाही कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.